निधनाची बातमी आज सकाळीच आम्हा सर्वांना कळाली आणि अतिशय दुःखदायक अशा प्रकारची घटना आहे. कोणालाही विश्वास न बसेल अशाच प्रकारची ही बातमी आज सकाळीच सर्वांच्या ऐकण्यात आली. गुरुदास कामत हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द ही संघटनेच्या कामापासून युथ काँग्रेसच्या अध्यक्षापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पक्षाशी एकनिष्ठ राहणारा माणूस, एक अतिशय उमद नेतृत्व आणि कुशल संघटक म्हणून ज्यांना ओळखलं जायचं संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये. त्यांची कारकीर्द म्हणजे मी जवळून अनुभवलं म्हणजे अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ते एकीकाळी राहिलेले आहेत. राज्यभर देशभर त्यांचा दौरा मी जवळून पाहायला, महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी ते फिरले आणि लोकांशी असलेला थेट संवाद, कार्यकर्त्यांना जोडण्याचं काम, कार्यकर्त्यांना संघटित करण्याचं काम आणि युवा चळवळीला खरी शक्ती देण्याचं काम खऱ्या अर्थाने गुरुदास कामत यांच्या नेतृत्वाखाली हे नेहमी झालेलं आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री, केंद्रामध्ये महत्त्वाची पदं, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस, अशा अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पक्षाने त्यांची संघटन कौशल्य जे होतं किंवा त्यांनी जी काही कामाची पद्धती होती, एक झटणारा पक्षाचा झटणारा मेहनत घेणारा अशा प्रकारचा कार्यकर्ता म्हणूनच त्यांची ओळख होती. राजीव गांधींनी त्यांना पक्षामध्ये काम करण्यास भरपूर वाव दिला. त्यांच्यामधले असे सुप्त गुण लक्षात घेऊन राजीव गांधींनी त्यांना खूप संधी दिली. सोनियाजींनी सुद्धा त्यांना प्रभारी म्हणून गुजरातमध्ये पाठवलं, राजस्थानमध्ये संबंध राहिले. त्यामुळे एक त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व, एक छाप पाडणारं व्यक्तिमत्व आणि एक मेहनती व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. मुंबई काँग्रेसच्या सर्व या पक्षामध्ये 4 वेळा खासदार राहिले होते आणि मुंबईमध्ये मी पाहतोय ते दरवर्षी कार्यकर्त्यांना एक वर्ष एकदा तरी जेवायला सर्वांना बोलवायचे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुंबईतले सर्व कार्यकर्ते हे केवळ जेवण हा भाग एक औपचारिक होता, पण त्याला भेटण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी हा मुंबईत यायचा आणि त्यांची भेट द्यायचा. मी अनेक वेळा मी स्वतः त्या जेवणाला गेलो होतो आणि एक सगळ्या जुन्या आठवणी माझ्या मनात आजही कायम आहेत. शेवटची भेट त्यांची मुंबईमध्ये माझी झाली ज्यावेळेस पक्षाचे प्रभारी महाराष्ट्राचे श्री मल्लिकार्जुन खरगे मुंबईत आले असताना गुरुदासजी कामत त्यांना भेटायला आले. त्यांना भेटायला अवधी असल्यामुळे मी आणि गुरुदासजी काही काळ गप्पा मारत बसलो होतो, एक चर्चाही करत होतो. त्यावेळेस त्यांची प्रकृती फारशी बरी नव्हती ही मी जवळून त्यावेळेस पाहिलं आणि म्हणून मी त्यांना म्हणालो की तुम्ही आराम करा, कशाला आराम नाही म्हणे, आज खरगे जे आले त्यांना भेटलं पाहिजे. परंतु म्हणजे कधीही केव्हाही कुठल्याही प्रसंगाला हजर असणारा हा आमचा सरकारी अचानकपणे जातो, ही खरं म्हणजे विश्वास न बसणारी बातमी ही आज आम्हा सर्वांना येऊन धडकलेली आहे. तर काय आम्ही त्याच्याबद्दल मत व्यक्त करावं असं हे दुःखद क्षण आहे. परंतु जे वास्तव आहे ते काय नाकारता येत नाही आणि म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण मी करतो माझ्या पक्षाच्या वतीने, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आणि आमचे एक सहकारी या नात्याने. त्यांच्याबद्दल निश्चित एक व्यक्तिगत संबंध असलेला माझा हा सहकारी आज आमच्यातून गेला आहे, दुःख मला झालेलं आहे.